नमस्कार प्रेक्षक हो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. या मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये प्रेक्षक हो आपण पाहणार आहोत. फायनली आता सावली जी आहे ती सारंगसोबत महिंदा यांच्या घरामध्ये पोचलेली असते. तर ते नेमकं होणार आहे कसं ते आपण या व्हिडिओत आता जाणून घेणार आहोत. तर प्रेक्षक हो, झालं असं आहे की सारंग आता आपले मुलगी ओवीसाठी आता सावलीकडे गेलेला असतो. कारण की ओवी जी आहे ती तापाने फणफणत असते आणि डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की तापाच्या ग्लाहीमध्ये ती ज्याचं नाव घेत आहे त्या व्यक्तीला इथे आणा, म्हणजेच अबीरची आई. आणि मग त्यासाठी सारंग जो आहे तो अबीरच्या आईकडे म्हणजेच सावलीकडे गेलेला असतो. आता ओवीची तब्येत बरी नाही म्हटल्यानंतर सावली सारंगसोबत यायला तयार झालेली असते. आता सावली जी आहे ती सारंगच्या गाडीमध्ये पाठीमागे बसून सारंगसोबत इकडे मेहंदा यांच्या घराकडे निघालेली असते. पण आता दोघांच्याही तोंडातून एकही शब्द एकमेकांसाठी येत नाही. पूर्ण रस्त्यामध्ये दोघंही मनातल्या मनात एकमेकांशी बोलत असतात. सावली सारंगला विचारत असते मनातल्या मनात की सारंग सर, असं का वागलात तुम्ही माझ्याशी? एवढं प्रेम केलं मी तुमच्यावरती, पण एकदाही तुम्ही मला शोधण्यासाठी आला नाहीत, एकदाही तुम्ही मला थांबवलं नाहीत आणि उलट माझं साथ कधीच तुम्ही दिली नाहीत. उलट मला माझ्या कानाखाली मारून मला त्या घरातून बाहेर धक्के देऊन काढलं. तेव्हा देखील तुम्ही शांत होता. तुम्ही असं का केलं सारंग सर? एकदा तरी मला शोधायचा प्रयत्न करायचा होता. दुसरीकडे सारंगच्या मनामध्ये असे प्रश्न तयार झालेले असतात की सावली, मला सोडून का निघून गेलीस? अगं, असं काय चूक केली होती मी एवढी मोठी की तू मला सोडून डायरेक्ट निघून गेलीस आणि कधीही माघारी वळून पाहिलं नाहीस? मी कसा आहे, कुठे आहे, काहीच पुन्हा मला सांगितलं नाहीस, असं आता सारंग म्हणत असतो. सावलीसुद्धा तोच विचार करत असते की सारंग सरांनी मला शोधण्याचा प्रयत्न केला तर नाहीच, पण शेवटी मला डिवोर्सचे पेपर पाठवले. आणि इकडे सारंगच्या मनामध्ये सुद्धा तोच विचार असतो की सावली, तू गेलीस आणि मला डायरेक्ट तू डिवोर्सचे पेपर पाठवले. एवढी काय मोठी चुकी केली होती मी? ह्या दोघांच्याही मनामध्ये ते एकमेकांशी बोलत असतात आणि एकमेकांना प्रश्न विचारत असतात. तर आपण आता पाहतो की इकडे अमृता डायनिंग टेबलवरती साफसफाई करत असते. बाहेर बघते तर सारंगची गाडी आलेली असते आणि गाडीतून सावली आणि इकडे सारंग. त्यामुळे आता इकडे अमृता जी आहे ती पाहते तर सारंग आणि सावली घराकडेच येत आहेत. हे बघून अमृताला तर तिच्या डोळ्यावरती विश्वासच बसत नव्हता. हे मी काय पाहत आहे? इकडे सारंग सावलीला घेऊन घरी येत आहे. अमृता आहे तशी धावत पळत अगदी बाहेर आलेली असते आणि सावलीच्या समोर जाऊन उभी राहिलेली असते. सावलीला बघून अगदी प्रेमाने मिठी मारलेली असते. सावलीला सुद्धा अमृता वहिनींना ठीक झालेला पाहून तिला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. दोघी अगदी 8 वर्षानंतर एकमेकीला अशी कडकडून मिठी मारत असतात आणि दोघींनाही खूप असा आनंद झालेला असतो. तर प्रेक्षक हो, इकडे आता अमृता मात्र सावलीला विचारत असते, अगं सावली, एवढे दिवस कुठे होती? शेवटी बघ, विठुराया पावलाच ना. मी किती दिवस विठुरायाकडे प्रार्थना करत होती की सावली माघारी घरी यावी म्हणून, आणि तो दिवस आज उजाडला आहे. तू आज घरी आलेली आहेस. सावली, बोल ना. अगं, एवढ्या दिवस कुठं होती? अशी आमची काय चुकी झाली की आम्हाला सोडून तू एवढी असा तडकाफडकी निघून गेलीस आणि मागे वळून कधीच पाहिलं नाहीस? सावली, बोल अगं, बोल काहीतरी, असं आता अमृता म्हणत असते. अमृताचा झालेला असतो गैरसमज. अमृताला असं वाटत असतं की सावली माघारी घरी आली, पण ती फक्त आणि फक्त ओवीसाठी आलेली असते, हे अमृताला काही माहीतच नसतं. त्यावरती आता सावली म्हणते, हो हो अमृता वहिनी, म्हणजे मी बेळगावला होते आणि मी माझ्या आयुष्यामध्ये जगत होते. माझं असं विश्व होतं, असं ती सांगत असताना अमृता आता तिला म्हणत असते, अगं सावली, आमच्याकडून अशी कोणती चुकी झाली की तू आम्हाला एकदाही कॉन्टॅक्ट करायचा, फोन करायचा प्रयत्न देखील केला नाही? अगं, आम्ही तुझी किती वाट पाहत होतो. मी आईंना देखील विचारलं तुझ्याबद्दल, पण त्यांनी देखील मला काहीच सांगितलं नाही. सांग सावली, सांग, तू असं का वागलीस बरं? आता ती सारंगकडे जात असते. सारंगला थँक्यू म्हणत असते. सारंग, थँक्यू, तू माझं म्हणजे खूप मोठं स्वप्न जे आहे ते पूर्ण केलंस. माझं आता फक्त एवढं स्वप्न राहिलं होतं की तुमच्या दोघांचा संसार मला बघायचा होता आणि ते आता घडलेलं आहे. आता आज अमृता बहिणी जे आहे ते सारंगला आभार मानत असतात आणि सावलीला म्हणत असतात की सावली, चल घरात, तुझं घर, हे घर तुझं वाट बघत आहे म्हणून. तर सावली त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असते की तुम्हाला समजतंय तसं काहीच नाही अमृता वहिनी. पण अमृता तिचं काही ऐकूनच घेत नाही. ती तिला एवढे प्रश्न विचारत असते की सावलीला आता उत्तर देणं मुश्किल झालेलं असतं, कारण की सावलीला पाहून तिला खूप आनंद झालेला असतो. मग आता अमृता सावलीचा हात धरून तिला घराच्या आत आणत असते, पण ती म्हणते, थांब, इथेच थांब सावली जरा.
आणि घरातून औक्षणाचा ताट घेऊन आलेली असते. आता सावली म्हणते, अहो वहिनी, या सगळ्यांची काही गरज नाही आहे, हे सगळं नका करू तुम्ही, प्लीज वहिनी. पण अमृता काही ऐकत नाही. अमृता म्हणत असते, अगं हे सगळं करावंच लागेल, एवढ्या दिवसानंतर तू मला भेटलेली आहेस आणि तू या घरामध्ये येत आहेस, त्यामुळे हे सगळं मला करायचं आहे म्हणून. मग काय, आता इकडे सावलीला हळद कुंकू लावलं जातं, तिचं औक्षण केलं जातं. अमृता तिला म्हणत असते की ये सावली, ये घरात ये म्हणून. आता सावली जो आहे तो पाय टाकून आत येणार, तेवढ्यात तिला घरातील आता तो प्रसंग आठवलेला असतो की ज्यावेळेस तिलोत्तमा तिला म्हटलेली असते की जा जा या घरातून, ही काळी सावली आमच्या घरामध्ये नको, पुन्हा आमच्या घराकडे येऊसुद्धा नको म्हणून. आणि त्यानंतर सारंग सरांनी जे काही मारलं त्या साऱ्या गोष्टी आता सावलीला इकडे आठवलेल्या असतात. आणि सावली आता पाय आपला माघारी घेते, कारण की तिलोत्तमा तिला म्हटलेली असते की तुझी काळी सावली आमच्या घरावरती नको, तू आल्यापासून माझ्या संसाराची, माझ्या सारंगची वाट लावली आहेस, तू पुन्हा माझ्या घरात येऊ नकोस, असं आता इकडे म्हटल्यानंतर अमृता म्हणत असते, सावली काय झालं. इकडे अमृता म्हणत असते, काय झालं सावली, तू तुझा पाय का माघारी घेतलास म्हणून. त्यावरती आता सावली सांगत असते की नाही वहिनी, मला माफ करा, पण मी या घरामध्ये पाऊलसुद्धा ठेवू शकत नाही. या घरामध्ये जे काही झालेलं आहे ते मी विसरू शकत नाही आणि त्यामुळे मला या घरामध्ये पाऊल ठेवायचं नाही. या घरामध्ये जी काही मला वागणूक दिलेली आहे त्यामुळे मला या घरात येण्याची बिलकुलही इच्छा नाही आहे. तर आता इकडे ओवीला जर मला भेटवायचं असेल तर तुम्ही मला गेस्ट रूममध्ये घेऊन चला, तिकडेच ओवीला आणा. आणि सावली आता कोणाचंही नाव ऐकता तिथून तडक गेस्ट रूममध्ये गेलेली असते. अमृता तिला आवाज देत असते, पण सावली तिचं काहीच ऐकत नाही. अमृता तिच्या मागे मागे गेस्ट रूममध्ये गेलेली असते. सारंग आता ओवीकडे गेलेला असतो, तो ओवीला उठवत असतो, पण ओवी म्हणत असते की बाबा मला अबीरच्या आईची खूप आठवण येते. तेव्हा सारंग म्हणत असतो, चल मग मी तुला अबीरच्या आईशी भेटवतो म्हणून. आणि सारंग आता ओवीला घेऊन सावलीकडे गेस्ट रूममध्ये निघालेला असतो. तर अमृता आता सावलीच्या मागे पिच्छाच धरलेला असतो. तिला आता अगदी सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिला हवी असतात. सावली मला सांग, तू असं का वागतेस. अगं झाल्या त्या गोष्टी विसरून जा, नेमकं काय झालं आहे. माझ्या बाळाला मारायचं पाप हे तुझ्या डोक्यावर या घरातल्यांनी फोडलं का. तसं असेल तर खरंच मला सांग. हे बघ, मला त्या दिवशी सगळं आठवते, मी तुला फोर्स करून बाहेर घेऊन गेले होते आणि म्हणूनच हे सगळं झालं. मी जर तुला त्या दिवशी नेलंच नसतं ना तर हे सगळं तुमच्याशी संसाराची वातावात झालीच नसते. अगं त्या दिवसापासून इकडे राजकुमारसुद्धा माझ्याशी व्यवस्थित वागत नाही आणि चक्क त्यांनी तर आता दुसरं लग्नसुद्धा केलेलं आहे. हे ऐकून सावलीला खूप वाईट वाटलेलं असतं. काय वहिनी, राजकुमार तर त्यांनी दुसरं लग्न केलं. आणि हे ऐकून सावलीला मोठा धक्काच बसलेला असतो. त्यावरती अमृतासुद्धा सांगत असते की होय, आणि म्हणूनच मला आता फक्त माझ्या जीवनामध्ये तुम्ही दोघं एकत्र येणं एवढंच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. तर आता इकडे आपण पाहतो की सावली अमृता वहिनीला समजून सांगत असते की हे बघा वहिनी, आता या सगळ्या गोष्टी होऊ शकत नाहीत. म्हणजे आता इकडे कसं आहे ना, आणि तितक्यात काय, आता सारंग ओवीला घेऊन आलेला असतो. आता ओवी इकडे अबीरच्या आईला पाहून तिला खूप आनंद होतो आणि अबीरची आई म्हणून अगदी पळतच सावलीला मिठी मारलेली असते आणि दोघींना एकमेकीला पाहून खूप आनंद झालेला असतो. सारंग लांबूनच हे सगळं पाहत असतो, त्याला हे सगळं पाहत नाही आणि त्यामुळे तो तिथून निघून टेरेसवरती गेलेला असतो. आता अमृता ही इकडे सारंगच्या मागे गेलेली असते. सावली आणि ओवी खाली एकमेकींशी गप्पा मारत असताना वरती अमृता आणि सारंग दोघेही बोलत असतात. अमृता सारंगला सांगत असते, अरे सारंग, इथे काय करतोय, अरे चल ना खाली, म्हणजे सावलीची माफी माग, आणि जे काही झालं ना त्यामुळे आता इकडे सावलीला आपल्याला काही करून या घरात ठेवायला हवं. माझी फक्त इच्छा एकच आहे की तुमच्या दोघांचा संसार, बाकी काहीच नाही. बघ ना, एवढ्या वर्षानंतर सावली माघारी आली म्हटल्यानंतर नक्कीच काहीतरी विठुरायाने चांगलं काहीतरी लिहून ठेवले. पण सारंग रडत असतो आणि तो म्हणतो, नाही वहिनी, आता ते शक्य नाही आहे, कारण की ती तिच्या जीवनामध्ये खूप पुढे निघून गेलेली आहे, त्यामुळे आपल्याला आता काहीच करता येणार नाही, आपण खूप मागे राहिलो आहे. अमृताला याचा अर्थ काहीच कळत नाही. अमृता म्हणत असते, अरे सारंग, काय बोलतोयस हे तू. अरे इकडे चल, आपण तिच्याशी बोलूयात, तिला सगळं सत्य विचारूयात आणि आपलंही तिला सगळं सांगूयात म्हणून. पण सारंग तिला समजून सांगत असतो की नाही वहिनी, आता हे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही, आता हा विषय नको पुन्हा. तेव्हा इकडे आता अमृता सारंगला विचारत असते, काय झालं सारंग, असा का बोलत आहेस. त्यावरती सारंग तिला सांगत असतो की तिने आता दुसरं लग्न केलेलं आहे. तर आता हे ऐकून अमृताला खूप राग येतो, पण ती म्हणत असते, नाही, मला असं वाटत नाही की ती दुसरं लग्न करेल म्हणून, माझा यावरती बिलकुलही विश्वास नाही आहे. त्यावरती सारंग म्हणतो, पण हेच खरं सत्य. तर तिथे आता इकडे ओवीला सावली जी आहे ती समजून सांगत असते. आता ओवी म्हणत असते, अबीरची आई, प्लीज माझ्या बाबांना समजून सांगा ना,
म्हणजे बघा ना, त्यानेच माझ्यासाठी गाणं लावलं आणि आता तोच गाणं गाण्यासाठी नकार देत आहे. म्हणजे त्या दिवशी आपल्या गाण्याच्या प्रोग्राममध्ये तो तुम्हाला भेटला, पण घरी येऊन तो एवढा विचित्र वागत होता की चक्क दारू पिऊन आला होता. त्याला धड असं उभंसुद्धा राहता येत नाही. म्हणजे माझा बाबा रोज दारू पित नाही, पण असं पहिल्यांदाच घडलेलं आहे. आता इकडे मलाच तुम्ही सांगा हे सगळं कसं काय झालं. पण इकडे सावली सारंगबद्दल अगदी तिला प्रेमाने समजून सांगत असते की तुझा बाबा खरंच खूप छान आहे. कधी कधी परिस्थिती अशी होती की आपल्याला असं वागावं लागतं म्हणून. असं आता सावली समजून सांगत असताना तिथे सारंग येतो आणि सारंग त्या सगळ्या गोष्टी ऐकत असतो आणि त्याच्या डोळ्यातून चक्क पाणी आलेलं असतं मित्रांनो. पण सावली आता इकडे ओवीला समजून सांगत असते की तुझा बाबा असा नाही आहे, तू असं त्याचं मनावर घेऊ नकोस, तो तुझ्यावरती खूप प्रेम करतो म्हणून. पण आता इकडे सावलीचं लक्ष सारंगकडे जातं आणि सावली ओवीला विचारत असते की मला सांग, तुमच्या या घरामध्ये तुझं बाबा सगळ्यात जास्त कोणाचं ऐकतं. म्हणजे इकडे सावलीला आता जाणून घ्यायचं असतं ओवीच्या आईबद्दल. पण ते आता इकडे ओवी त्या प्रश्नाचं उत्तर काय देणार हे बघणं आता खूप इंटरेस्टिंग होणार आहे.